नमस्कार मंडळी, मी उषाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण मालवणी पद्धतीने फिश करी किंवा माशाचं सार कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि तेवढी चवीला टेस्टी अशी रेसिपी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। मालवणी पद्धतीने फिश करी बनवण्यासाठी आपल्याला अगोदर मासे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत। तर इथे मी पाव किलो एवढा मासा घेतलेला आहे। तर हा सार बनवण्यासाठी आपल्याला एकदम फ्रेश अशा माशाचाच वापर करायचा आहे। तर ह्यामध्ये टाकूया अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट। तर माशाला एक उग्र वास असतो, तो कमी होण्यासाठी ह्यामध्ये इथे मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे। तर मालवणी पद्धतीमध्ये कोकम आगळाचा वापर केला जातो, पण माझ्याकडे कोकम आगळ नव्हतं, त्यामुळे इथे मी लिंबाच्या रसाचा वापर केला आणि हे सर्व व्यवस्थित असं माशाला लावून घ्यायचे। तर इथे आपलं व्यवस्थित असं हळद तिखट मीठ लावून झाल्यानंतर हे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी साधारण अर्ध्या तासासाठी काही लाल सुक्या मिरच्या आणि 1 चमचा धने भिजत ठेवले होते। तर इथे मी 4 बेडकी मिरची आणि 2 जे आहेत ते तिखटाच्या मिरच्या टाकल्या होत्या। तुमच्या चवीनुसार तुम्ही हे मिरच्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता। त्यासोबतच 1 चमचा धने सुद्धा मी भिजत ठेवले होते। तर धने आणि ही जी लाल सुकी मिरची आहे भिजलेली, ती आपल्याला मिक्सरला अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे काश्मीरी मिरचीचा वापर करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला मिरची आणि धने अगदी बारीक असे वाटून घ्यायचे। आता वाटून झाल्यानंतर ह्यामध्ये किसलेलं खोबरं टाकून घ्यायचे। तर इथे मी एक लहान वाटी एवढं किसलेलं खोबरं टाकून घेतलं। लहान आकाराचा एक कांदा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आता माशाच्या सारामध्ये ह्या त्रिफळाचं जे काम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे 2 त्रिफळ टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एक लहान चमचा इथे मी गोडा मसाला टाकलेला आहे, गरम मसाल्याचा वापर सुद्धा करू शकता। आणि ह्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीने आपल्याला अगदी बारीक असा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। मस्त असा आपला मसाला तयार झाला। आता आपण मालवणी फिश करीला फोडणी देऊन घेऊया। तर कढईमध्ये 1 टेबलस्पून एवढं तेल टाकायचं, खूप जास्त तेल टाकायचं नाही। आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि नंतर आपल्याला ह्यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला मसाला होता तो संपूर्ण टाकून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। स्लो फ्लेमवरती 2 मिनिटांसाठी हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे साधारण 2 मिनिट परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। तर कितपत पातळ किंवा घट्टसर ग्रेव्ही हवी त्यानुसार ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे, पण खूप पातळ अशी ही ग्रेव्ही करायची नाही। ही मालवणी फिश करी जी आहे ती थोडीशी घट्टसरच चवीला छान लागते। तर हे माशाचं सार बनवताना आपण हे जे मॅरिनेट केलेले मासे आहेत ते डायरेक्ट सारामध्ये टाकू शकता, पण इथे मी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला हे जे मॅरिनेट केलेले मासे आहेत ते ठेवून घ्यायचे आणि एका साईडने 1 ते 1.5 मिनिट आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट असे हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने शालो फ्राय केल्यामुळे ह्या साराला अजून छान चव येते, त्यामुळे इथे मी थोडंसं हे मासे जे आहेत ते शालो फ्राय करून घेतलेले आहेत। तसेही तुम्ही वापरू शकता। तर इथे आपलं सारसुद्धा छान 5 ते 6 मिनिट छान उकळला गेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला हे जे शालो फ्राय केलेले मासे आहेत ते सारामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता माशाचे पीस आपण सारामध्ये टाकल्यानंतर एक महत्त्वाचा घटक ह्या करीमध्ये टाकायचा आहे। तर इथे मी 4 त्रिफळा घेतलेल्या आहेत। त्रिफळासुद्धा आपल्याला ह्या सारामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचे। झाकण ठेवून साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी स्लो टू मीडियम फ्लेमवरती हा जो माशाचा सार आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। साधारण 10 मिनिट झालेले आहेत, झाकण उघडून घेऊया। तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त असा माशाचा सार आपला इथे तयार झालेला आहे। तर मासा शिजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही, 10 ते 12 मिनिटांमध्ये अगदी छान हा मासा शिजला जातो। तर अगदी पाहता क्षणी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी ही मालवणी पद्धतीने बनवलेली फिश करी तयार झालेली आहे। तर ही करी बनवत असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे आणि ताज्या माशांचा वापर करायचा आहे। त्यापासून बनवलेली फिश करी चवीला अतिशय छान लागते। तर मंडळी, ही मालवणी फिश करी घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।